आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की राज्यामध्ये जो निधी येतो त्या निधीच्या माध्यमातून सगळ्या तालुक्यांना वाटप होतं, पण जो सत्तेमध्ये असतो त्याला अधिकचा वाटा मिळतो. आणि ज्या वेळेला मी सत्तेमध्ये होतो तेव्हा कोट्यावधी रुपये आपल्या तालुक्याच्या विकासाकरता या ठिकाणी आणले होते. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की आता मला निवडणुकीला उभं राहायचं नाही, पण कर्मधर्म संयोगानं काही गोष्टी अशा घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट पडले. आम्ही अजितदादांच्या बरोबर गेलो आणि निवडणुकीच्या कालखंडामध्ये दादा म्हटले की ऐन वेळेला आता दुसरा उमेदवार आणण्यापेक्षा तू उभा राहा. आणि दादांनी निवडणुकीच्या अगोदर जवळ 5,000 कोटी रुपये या तालुक्याच्या विकासाकरता दिले. तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास पोचवण्याचं काम आपण केलं. केवळ मुंबईसारखी गाठायची, जिथं मिळेल तिथनं निधी आणायचा आणि या तालुक्याच्या विकासामध्ये योगदान द्यायचं. आजही साधारणतः सत्ता गेलेली आहे किंवा सत्तेपासून आम्ही बाजूर झालो किंवा या तालुक्याचं नेतृत्वापासून बाजूला आलो 2 वर्ष व्हायला आली, 2.5 वर्ष व्हायला आली. या कालखंडामध्ये जी कामं आज तालुक्यात चालली आहेत ते अजितदादांनी मंजूर केलेलीच कामं आज चालू आहेत आणि त्याचीच उद्घाटनं चालू आहे. शरदराव बुढे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे नवीन कुठलंही काम या तालुक्यामध्ये येऊ शकत नाही. अनेक वेळा झाल्या. काल परवाही त्यांनी माझ्याविरुद्ध पत्रकार परिषद घेतली. खरं म्हणजे मी कुठलीही पत्रकार परिषद घेतली नव्हती आणि त्याच्यामध्ये काही सुतोवाच केलं नव्हतं. त्यावेळेला भूमिपूजन होता, त्यावेळेला भाषण होतं. त्या भाषणामधनं काही मुद्दे मांडले की त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये तालुक्यामध्ये 30-54मधनं 25-15मधनं 50-54मधनं राज्य सरकारमधनं किती निधी आणला व ते एकदा त्यांनी सांगावं तालुक्यातल्या जनतेला. त्याच्यावर ते काय बोलत नाही. ते फक्त एक आणि एक माझ्यावर टीका करणं याच्या पलीकडे नाही. बोलताना अरेतुरेमध्ये बोलायचं. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. ते ज्यावेळेला गावचे सरपंच होते त्यावेळी मी तालुक्याचा आमदार होतो आणि ते माझ्याकडं कामाकरता यायचं कॉन्ट्रॅक्टर असं आहे म्हणून. अनेक वेळा माझ्या घराची उंबरी त्यांनी झुजवलेली. आज त्यांची जी मुलं बोलतात पुटपुट ती एकदम लहान होती आणि त्यावेळापासून अनेक काम करत होते. नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी शिवसेना जॉईन केली. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वर्गीय सुरेश गोरे हे सुद्धा आमदार होते. आमच्यामध्ये कधी शाब्दिक चकमकी झाल्या नाहीत आणि इतक्या खालच्या पातळीवर त्यांनी बोलण्याचं कधी काम केलं नाही. आज पातळी सोडून राजकारण चाललं आहे. हे मनाला येईल तसं त्याच्यातनं माणसाची वृत्ती दिसते. कपाळावर गंध लावला म्हणजे काही वारकरी होत नाही. रामकृष्ण हरी म्हटलं की म्हणून कोणी वारकरी होत नाही. वारकरी हे अंतर्मनापासून असावं लागतं. त्यांची प्रत्येक कृती ही वारकऱ्याला काळीमा लावणारी कृती आहे. आज हे अनेक प्रकारचे आरोप करतात. काल परवा त्यांनी आरोप केला की तहसीलदार यांना पाहिजे ते आणले. राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा काही निर्णय घेता येत नाही. कायद्यामध्ये ठरलेलं असं की 2 वर्षाचा कालखंड पूर्ण केल्याशिवाय कुठल्या तहसीलदारची तुम्ही बदली करू शकत नाही. तर तो काही घोटाळ्यामध्ये सापडला तरी त्याची बदली होते. अशा अनेक घोटाळ्यामध्ये सापडलेल्या इथं तहसीलदार होते, त्यांची सरकारनं बदल्या केल्या आणि आत्ता त्यांच्या चौकशीत त्यातले काही लोक निलंबित आहेत हेही यांना कदाचित माहीत नसेल. आणि म्हणून राजकारणाची परिपूर्णता नसलेला हा माणूस आहे. अर्धवट राजकारण केलेलं आहे. दुर्दैवानं मागच्या कालखंडामध्ये आमच्याकडे जिल्हा परिषद होती आणि आम्ही दुर्दैवाने ज्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं त्यांनी सढळ हातानं या ठिकाणी निधी वाटण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं ह्यांनासुद्धा निधी मिळाला. अध्यक्षांनी हा आपला निधी नेमका कुठं जातो हे कधी पाहिलं नाही आणि त्याचा परिणाम मला ज्या निवडणुकीमध्ये भोगावा लागला. आज ज्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला अनेकांना मोठं केलं. त्यातले बरेच लोक हे राजकीय अभिलाषेपुढे माझ्यापासून बाजूला गेले. मला त्याचं काही खंत वाटत नाही. आपल्या गावामध्ये त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. मी गावच्या विकासामध्ये बघितलं नाही की घारे कुठल्या पक्षाचं काम करतात, आमका कुठल्या पक्षाचं काम करतो. गावच्या विकासाकरते सढळ हाताने मदत करण्याचं काम केलं. दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये आपण काही वेगळे निर्णय घेतले. माझा त्याबद्दल कुठलाही रोष नाही. परंतु मग 1.5-2 वर्षामध्ये आपल्या वाट्याला काय आलं आणि का आलं नाही. जर आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं असेल तर आमच्या वाट्याला विकासाची ती गंगा आली पाहिजे. आपल्या गावापर्यंत ती पोचली नाही याचंही एकदा आपल्या सगळ्यांनी भान ठेवावं. राजकारणामध्ये ज्याला त्याला पसंती असते. तुम्ही तुमच्या पसंतीप्रमाणे काही निर्णय घेतले त्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचं
क्लेश नाही. कारण तुम्हीच मला जिल्हा परिषद सदस्य केलं, तुम्हीच मला आमदार केलं, याची जाणीव मला आहे. या उपकाराची परतफेड मी करू शकणार नाही. परंतु काही निर्णय घेत असताना ते गावच्या किती फायद्याचे आहेत, तालुक्याचे किती फायद्याचे ते विचार करा. आज तालुक्याची प्रशासकीय इमारत त्याचं भूमिपूजन झालं, पुढं पाठपुरावा नाही आणि त्यामुळं प्रशासकीय इमारत होऊ शकत नाही. आज कृषी भवन जे आपण मोठं बांधत होतो, शेतकऱ्यांच्या करता बांधत होतो, त्याचं भूमिपूजन केलं, त्याचा कुठला पाठपुरावा नाही. आज कोट्यावधी रुपये या तालुक्याचे पाठपुरावा नसल्यामुळं परत गेलेत. हे आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगितलं पाहिजे. आणि म्हणून सत्तेच्या विरोधामध्ये जाऊन आपण आपल्या गावचा कधी विकास करू शकत नाही, हेही गावकऱ्यांनी लक्षात ठेवं. आपलं गाव मोठं आहे, वाड्या वस्त्या मोठ्या आहेत आणि आपण सत्तेच्या विरोधामध्ये जाऊन आपल्या गावाला विकासाकडून जे वंचित ठेवतो याचा कार्यकर्त्यांनी बारकाईने विचार करावा, एवढीच माझी या निमित्तानं विनंती राहणार. टीका करणाऱ्याला फक्त टीका करायची. आता त्यांच्याकडे काही काम उरलेलं नाही. राज्य सरकारमधनं, जिल्हा परिषदेमधनं, जिल्हा नियोजनमधनं आम्ही जेवढी कामं आणली तेवढी ते कामं आणू शकत नाही. आणि म्हणून आता उठसूट रोज लोकांचं मन विचलित करायचं, त्यांना वेगळ्या मार्गाला जायचं, सगळ्या तालुक्याचे सगळे पदाधिकारी बोलवायचे आणि यांनी एकट्यानेच फक्त तास बोलत राहायचं आणि टीका करायची. टीका आहे की टीका, माझ्यावर रोज टीका करत बसं मला काही फरक पडणार नाही. परंतु टीकेच्या माध्यमातून तालुक्याचे प्रश्न सोडणार आहे का? दिलीप मोहिते काम करत होता आणि टीका कमी करत होता. आज तुम्ही काम कमी करताय आणि जी कामं तालुक्यात मिळाली ती तुमच्या बगलबच्च्यांना, तुमच्या मुलाबाळांना देण्यात तुमचं दिवस चालला आहे. आज यांचं भांडण कसं आहे की 10 लाखापर्यंत निविदा काढा. मी 10 लाखापर्यंत का आमदाराला अधिकार असतो कुणाला द्यायचं ते, मग हे सगळे यांच्याच बगलबच्च्यांना द्यायचं. आज मोठ्या अपेक्षेनं काही लोकांनी त्यांच्या मागं राजकारणामध्ये जाण्याची भूमिका घेतली. आज त्यांच्या वाटेला काय आलं, यांना घरामध्येच पुरत नाही तर बाहेरच्यांना हे कधी देणार आहेत. आणि म्हणून असा माणूस तालुक्याचा विकास करू शकत नाही. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. काल त्याने अनेक प्रकारच्या वल्गणा केल्या. मार्केट कमिटी माझ्या हातातनं गेली, काही लोकांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी विश्वासघात केला. खंडेरायानं त्याची सजा त्यांना दिलेली आहे. उरलेल्यासुद्धा निश्चितपणानं मिळेल एवढा विश्वास खंडेरायाच्या चरणी माझा आहे. त्यामुळं राजकारणामध्ये माणसं शब्द बदलला की त्याची किंमत त्याला बोजावी लागते. की जगाच्या पाठीवर परमेश्वर नावाची गोष्ट आहे आणि त्या परमेश्वरानं ज्यांना त्यांना त्याची जागा दाखवलेली, मला त्याचं काही वाटत नाही. आज त्यांनी सांगितले आमदारकी ते 52,000 आले ना. इंदिरा गांधीसुद्धा या देशामध्ये पडल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे 2 लोक फक्त निवडून आले होते. आज देशामध्ये 23 राज्यात त्यांची सत्ता, केंद्रामध्ये गेली 12-13 वर्ष त्यांची